सिंधुदुर्गात फक्त ₹20 लाखामध्ये वाडी वस्तीत जागा आणि कोकणी घर. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तोरसकर. अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फ्लॅटपेक्षा पण अगदी कमी किमतीमध्ये स्वतःची जागा आणि कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुमच्या जर कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी बजेटमध्ये असणारी जर प्रॉपर्टी बघत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच मिळून तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येताना आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती. मित्रांनो, आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव ओरस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे. आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे आपल्या मुंबई गोव्यापासून आणि ओरस बाजारपेठेपासून मोजून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हा 2 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. आणि त्यामुळे आपल्याला एकूण 1000 स्क्वेअर फुटाचे कोकणी घर देखील आहे. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की गावातील अधिकृत म्हणजे ग्रामपंचायत अधिकृत रस्त्याला लागून आपली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या प्रॉपर्टी मिळण्यासाठी रस्ते देखील कोणती अडचण या ठिकाणी नाही आहे. मित्रांनो, पूर्णपणे रस्त्याला लागून आपला हा 2 गुंठ्याचा वर्ग 1 ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. आणि पूर्णपणे क्लिअर टायटल, सिंगल ओनर आणि सेपरेट 7 नकाशा असलेले आजची आपली ही प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, ओरस बाजारपेठ आणि मुंबई गोव्यापासून बोलून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे. आणि मित्रांनो, आपली ही प्रॉपर्टी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. मित्रांनो, ही प्रॉपर्टी विकण्याचे जर मालकांचे कारण विचाराल तर आपले प्रॉपर्टी मालक हे रिटायरमेंट नंतर आपले मूळ गावी शिफ्ट होत आहेत. आणि त्या कारणामुळे दोन प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य होत असल्यामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी आपले मालक विकत आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी उपलब्ध आहे. आणि आपल्या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड देखील आपल्या या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, एकूण घराचे बांधकाम म्हणाल तर एकूण 1000 स्क्वेअर फुटाचे चिरेचे बांधकाम असलेले आणि कावलर छप्पर असलेले आपले हे कोकणी घर आहे. मित्रांनो, समोरच आपण विहीर पाहू शकता की विहिरीला देखील चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध आहे. आणि पूर्ण 12 महिने या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याची देखील कोणती अडचण आपल्या या प्रॉपर्टीमध्ये नाही आहे. काही झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे. समोर आपण पाहू शकता की पाण्यासाठी स्वतंत्र स्टोरेज टँक देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी यामध्ये केलेला आहे. मित्रांनो, आपल्या प्रॉपर्टीपासून जवळपास असणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर ओरस बाजारपेठ देखील आपल्याला फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे. त्याचबरोबर ओरस रेल्वे स्टेशन म्हणाल हे देखील आपल्याला फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे. त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे देखील आपल्याला फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व सोयीसुद्धा आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे. मित्रांनो, कोकणी घराच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती. मित्रांनो, मुख्य दरवाजामध्ये एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला मिळतो होता आपला हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि कॉम्पॅक्ट साईजचा आपला हॉल आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि आतून देखील तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी उपलब्ध आहे. मित्रांनो, फ्लोरिंग देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी टाईल्स घालण्यात आलेले आहे आणि थोडे कलरचे काम देखील करण्यात आलेले आहे. आणि वरच्या साईडला देखील आपण पाहू शकता की चांगल्यापैकी कलवांचे काम देखील आपल्या या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. मित्रांनो, हॉल बघितल्यानंतर समोर देवखोली आहे आणि त्या लागूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला किचन देखील उपलब्ध आहे. मित्रांनो, पूर्ण एक कोकणी पद्धतीचं आपलं किचन आहे. स्टोरेजसाठी देखील चांगल्या प्रकारे जागा आहे. आणि किचनच्या इकडनं बाहेर आल्यानंतर समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला हा बेडरूम उपलब्ध आहे. मित्रांनो, चांगला आणि मोठ्या साईजचा बेडरूम आपल्याला उपलब्ध आहे. आणि तिथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की खालच्या साईडला आपल्याला आपलं टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे. मित्रांनो, कोकणामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास किंवा जर तुम्हाला राहण्यासाठी स्वतःचे घर बघणार असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. कारण मित्रांनो, फ्लॅट देखील आपण पाहिला असल्यास सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला 1 BHK फ्लॅट देखील हा 20 लाखाच्या पुढे जातो. आणि या ठिकाणी आपल्याला फक्त 20 लाखामध्ये स्वतःची जागा आणि स्वतःचे घर मिळत आहे. त्यामुळे नक्कीच इन्व्हेस्टमेंटसाठी ही प्रॉपर्टी देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. मित्रांनो, आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत 20 लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे. मित्रांनो, तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देऊ शकता, प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमती संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता. मित्रांनो, तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईट व्हिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा. तुम्हाला अशी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या, कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या प्रॉपर्टीवर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर.
I need your love.